अखेर सूनसुद्धा एक मुलगीच असते. मुलीने आईला उत्तर दिले तर ती अजूनही नासमज आहे. आणि दुसरीकडे सून काही बोलली तर ते म्हणतात, तुझ्या आईने तुला हे संस्कार दिलेत का की तू मोठ्यांना उत्तर देतेस. मुलगी सकाळी उशिरा उठली तर काही फरक पडत नाही, आणि सून एक दिवस उशिरा उठली तर सासूचा चेहरा फुगतो. मुलगी तासनतास फोनवर बोलली तर काही नाही, दिवस आहेत तिचे. आणि हेच सुनेने केलं तर 10 गोष्टी सुनावल्या जातात की घरात दुसरे काम नाही आहे का. मुलगी मनमोकळेपणाने असते, विनोद करू शकते. सुनेने मोठ्याने बोलणे देखील चुकीचे मानले जाते. जर मुलगी घरात कोणतेही काम करत नसेल, ती अजूनही लहान आहे, ती शिकेल. आणि सून दिवसभर काम करत असताना तिला कोणतेही काम करता येत नसेल किंवा चूक झाली असेल तर असे म्हटले जाते की ती इतकी मोठी झाली तरी अजून काम करता येत नाही. मुलगी घरी काहीही घालू शकते, पण सून नाही. त्यांना सांगितलं जातं की वडीलधाऱ्यांची लाज बाळग, आणि मुलींसाठी वडीलधारे डोळे बंद करतात का. मुलगी सासरच्या घरात आनंदी असेल तर आनंद वाटतो, आणि सून सासरच्या घरी आनंदी असेल तर वाईट वाटते. जावाई मुलीला मदत करत असेल तर चांगला, आणि मुलगा सुनेला मदत करत असेल तर तो बायकोचा बैल. मुलीला सासरच्या घरी एकटीच काम करावे लागले तर माझी मुलगी खचून जाईल अशी चिंता असते. आणि सून दिवसभर एकटीच काम करत असेल तर सून कामचोर. मुलीच्या सासूनंदेने काम केले नाहीत तर राग येतो, आणि सुनेला आपल्या घरात मदत करत नाही ते योग्य वाटते. मुलीला सासरच्यांनी टोमणे मारले तर राग येतो, आणि स्वतः सुनेच्या माहेरच्या लोकांना टोमणे मारणे योग्य वाटते. मुलीला राणी बनवून ठेवणारं सासर हवं, आणि स्वतःला सून मोलकरीण हवी. मंडळी, तर कसे वाटले तुम्हाला हे विचार. जर तुम्हाला आजचे आपले हे विचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ऐकत रहा मनाचे बोल.